नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवते आहे वरण कसं बनवायचं ते। चला तर मग त्यासाठी आपण तयारी करून घेऊया सगळी। इथे मी कुकर ठेवलाय छोटावाला, तो व्यवस्थित गरम करून घेतलाय। त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे होईल एवढं तेल ओतून घ्यायचंय। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा राई। राई मस्त तडतडली जाते आहे बघा। राई टाकून घेतली की अर्धा चमचा परत त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत। जिरं पण छान तडतडू लागलंय बघू शकता। आता मी त्यात टाकणार आहे ही हिरवी मिरची। ह्या मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता मी टाकणार आहे कढीपत्ता। आता हे व्यवस्थित आपण सर्व भाजून घ्यायचे आहे। बघू शकता फोडणी आपली व्यवस्थित भाजली गेली आहे। आता मी त्याच्यामध्ये हे तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून भिजवून घेतले ते ओतून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी ओतून घेते, जेणेकरून ती डाळ व्यवस्थित शिजली जायला पाहिजे। 2 ग्लास पाणी ओतून घेतले आहे बघू शकता। थोडं व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे डाळ ओतल्यानंतर, जेणेकरून खाली करपू नये म्हणून। आता त्यात मी टाकून घेते आहे अर्धा चमचा हळद। अर्धा चमचा हळद टाकली की चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आता आपण त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता याला आपण कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्या करून व्यवस्थित डाळ एकदम मेल्ट करून घ्यायची आहे। बघू शकता आपलं वरण तयार झालेलं आहे। मस्त एकदम डाळ शिजली गेलेली आहे। 3 शिट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजली गेलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर। चला तर मग आपलं वरण रेडी झालेलं आहे बघा। एकदम भाताबरोबर खाण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।